नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज चॅनल मी राजेश म्हात्रे आज आपल्या समोर येण्याचा उद्देश एकच. मित्रांनो, मागच्या वर्षीच मी बैलगाडा क्षेत्रामध्ये आलो आणि माझं नातं बैलांशी आणि बैल मालकांशी झालं. बैलप्रेमी आणि बैल मालक खूप सारे मित्र वर्ग भेटले मला या बैलगाडा क्षेत्रामध्ये. बैलगाडा क्षेत्राने मला खूप काही दिलं आणि म्हणूनच एक बैलांचे एक अतूट नातं आणि बैल मालकांशी एक प्रेमबंध नातं, एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. खूप सारे बैल मालकांची मुलाखत घेतली, खूप साऱ्या बैलांवरती प्रेम जडलं, त्या मातीशी प्रेम जडलं. पण मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर एक नाव जो नामांकित आणि सर्वांना माहिती आहे, सर्वांना हसवणारे दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आज या दुनियेत नाही आहेत. ते आपल्याला सोडून निघून गेलो आहे. मित्रांनो, समजलंच असेल तुम्ही आपण कशाबद्दल बोलतो आहे. आपण पंढरीशेठ फडके दादा यांच्याबद्दल बोलतो आहे. त्यांना आप्पा या नावाने संबोधले जातात. ते आज मित्रांनो या दुनियेत नाही आहेत. अचानक ऑफिसवरून घरी जात असताना त्यांना अटॅक आला आणि त्या अटॅकमधूनच त्यांचा देहांत झाला. खूप मोठं दुःख या बैलगाडी क्षेत्रावरती पसरलं आहे. ते लवकर भरून येणार नाही. आप्पा निघून गेले नाहीत तर ते आपल्या मनात आजही आणि शेवटपर्यंत असणार. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष होते आणि ते कायम राहणार. आता संदीपदादा माले अध्यक्ष आहेत, पण त्यांनीसुद्धा म्हटलं होतं मी जरी अध्यक्ष असेल तरी आप्पाच मेन करता धरतायत आणि शेवटपर्यंत कोणीही अध्यक्ष झाले तरी आप्पांचं नाव नक्कीच घेणार जाणार, अशी व्यक्तिमत्व होती. मित्रांनो, आप्पा म्हणजे पंढरीशेठ फडके दादा. खंत एकच आहे मित्रांनो मला. मित्रांनो, मी खूप प्रयत्न केला. मी जसंच या बैलगाडा क्षेत्रात आलो, मोठमोठ्या बैल मालकांशी मुलाखत घेतली, बैलांशी माझं संबंध जोडलं गेलं आणि एक नातं जुळत गेलं, फ्रेंड सर्कल जुळत झालं. तर मी प्रयत्न केले की एकदा तरी आपल्या चॅनलमार्फत पंढरीशेठ फडके दादांची मुलाखत यावी. तुटकी मुटकी मला मुलाखत घ्यायची नव्हती 2-3 मिनटाची. पंढरीशेठ फडके यांच्या जीवनशैलीची आणि आत्तापर्यंतचा प्रवास मला माझ्या चॅनलमधून दाखवायचा होता. म्हणून मी खूप प्रयत्न केले होते त्यांच्या संपर्कात असलेल्या भरपूर जणांशी, पण काही कारणास्तव आणि ते आजारीसुद्धा होते, मला त्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही, त्यांच्याशी संपर्क करता आला नाही. आणि एक वेळ होती जे खिडकाळीतील सावळी मैदानात आप्पा आले होते, पण मी तेव्हा बकासूरची मला चांगलंच आठवतं आहे, बकासूर बैलाची मुलाखत घेत होतो आणि अचानक मी यूट्यूब ओपन केला आणि तेव्हा मला सांगितलं आप्पा मंचावरती आलेत. आणि मी काही वेळातच माझं काम उरकून मी थेट मंचावरती धाव घेतली. पण बघतो काय, तिथेसुद्धा मला आप्पा भेटले नाही. तिथून आप्पा निघून गेले. म्हणजे खंत हीच राहील की आप्पांची आणि माझी भेट कधी झाली नाही. आप्पांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आप्पा म्हणजे दिलदार माणूस. त्यांचा पहिनाव, त्याच्या अंगावरती भरपूर किलोचे सोनं असायचं. त्यांचा तो काळा चष्मा, त्यांची ती टोपी, कुर्ता, हा त्याचा रूप पाहण्यासाठी लोक वेडी असायचा. त्याने एक वेगळंच क्रेज निर्माण केलं होतं. 4 व्हीलरमधून मैदानात अड्ड्यात यायचं. 4 व्हीलरच्या सीटापेक्षा गाडीच्या टपावरती बसायचे ते आणि ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी असायची. त्यांचा तो एक व्हिडिओ जरी यूट्यूबवरती पडला तरी लाखो संख्येने व्ह्यूज पडायचे. असे आप्पा, कारण ती व्यक्तिमत्वच तशी होती. आप्पा खूप काही गोष्टींनी प्रसिद्ध झाले होते. त्यांचा नृत्य, त्यांचा डान्स एक वेगळंच आगळं होतं. लोकांना एक आनंद देत होता. कोणी दुःखात जरी असेल तरी आप्पांचं बोलणं खूप भारी असायचं, मजेदार असायचं. ते जेव्हा मी पाहतो ना त्यांचे व्हिडिओ, खूप असं आनंद वाटतं. पण अशी व्यक्ती आज आपल्या दुनियेत नाही. आप्पांचं गाणं एवढं प्रसिद्ध झालं की लहान मुलंपासून मोठी माणसं प्रत्येक कार्यक्रमात थिरकत होते त्या गाण्यावरती. आप्पांचा तो पायाचा डान्स आज कोणताही
डायरेक्टर नव्हता, डान्स डायरेक्टर, कोरिओग्राफर नव्हता. तो आप्पांची स्वतःची स्टाईल होती. ती स्टाईल खूप लोकांपर्यंत पोचली आणि खूप प्रसिद्ध झालं. 1986 साली वडिलांपार्जित त्यांना हा बैलगाडाचा नाद लागला आणि त्यांच्या दावणीला बादल आला. बादल आणि आप्पा म्हणजे 1010 सरकार हे नाव यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप प्रसिद्धी मिळवलं. लाखोंच्या शर्यती जिंकल्या, खूप शर्यती बादल बैल जिंकत आला आणि आप्पांचं नाव आणखीन पुढे जात चाललं. मित्रांनो, आप्पाचा नाद बैलगाडामध्ये असा होता ना, जो कोणता टॉपचा बैल असायचा आप्पांची नजर त्या टॉपच्या बैलावरती असायची आणि आप्पा कोणत्याही परिस्थितीत तो बैल खरेदी करायची. त्याची प्राईस कितीही असो, आप्पा नेहमीच टॉपचे बैला विकत घेत असत आणि शर्यती खेळत असत. आप्पांना असा नाद होता की आप्पांना पैसा महत्त्वाचा नव्हता. आप्पांना बैलगाडाचा जो नाद होता तो टिकवायचा होता आणि ते शेवटपर्यंत टिकवत आले. मित्रांनो, जर तसं नसतं तर अशा अवस्थेत, कठीण अवस्थेत, जे आजारी असताना मैदानात आपल्या बैलगाडा जे मित्र आहे त्यांच्या प्रेमाखातीर ते आले नसते. एक नाद असतो, एक वेळ असतो, म्हणून आप्पा तिथे होते. आणि आप्पा समाजकार्यामध्ये सुद्धा खूप पुढे होते. आप्पांचं खूप नाव होतं. खंत एकच मित्रांनो की ह्या आप्पांची ना माझी कधी भेट झालीच नाही, जी व्हायला हवी होती. आपल्या चॅनलमधून जी माझी इच्छा होती ती अपुरी राहिली. खूप जणांची इच्छा होती आप्पांसोबत येण्याची. काय होतं त्या व्यक्तीमध्ये माहिती नाही, पण सर्वांना वेळ लावून सोडणारा व्यक्ती होता. दिलदार खूप. मी जेव्हा या क्षेत्रात आलो ना मित्रांनो, मला खूप इच्छा होती आप्पांना बैलगाडा मैदानात पाहण्याची, पण कधीच योग नाही आला माझ्या नशिबात. आप्पाबद्दल बोलावं तितकं कमी आहे मित्रांनो. काय बोलू, आज ती व्यक्ती या दुनियेत नाही आहे. मित्रांनो, जितकं बोलावं तितकं कमी आहे आप्पाबद्दल. एवढंच सांगू शकतो की आप्पांच्या आत्म्यास शांती लाभो आणि आपल्या काव्यमधुर चॅनलमार्फत आणि बैलगाडा प्रेमी, बैलगाडा मालक कडून आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली.